आपल्या समाजावर आईसारखं निस्वार्थ प्रेम करूया या उदात्त ध्येयानं प्रेरित असलेले थोर समाजसेवी मातृहृदयी व्यक्तिमत्व डॉक्टर अविनाश आचार्य म्हणजेच दादा यांनी केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलेल्या सेवा कार्याची वाटचाल आज एका भव्य वटवृक्षापर्यंत पोहोचली आहे. केशव स्मृती सेवा संस्था समूह हे त्या सेवा वृक्षाचेच आजचं विस्तारित आणि सक्षम रूप आहे. समाजाच्या गरजा अचूक ओळखून योग्य वेळी कार्याची सुरुवात करणं, त्या कार्याला दीर्घकाळ टिकणारं स्वरूप देणं आणि सेवाभावी निष्ठावान कार्यकर्त्यांचं भक्कम पाठबळ उभं करणं, या सर्व बाबींमध्ये डॉक्टर आचार्य दादांचा हातखंडा होता. याच दूरदृष्टीमुळे आज सुमारे 17 विविधांगी प्रकल्प अत्यंत जोमानं कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि आर्थिक विभागात समूहाचं कार्य विभागलं गेलंय. सेवा वस्ती विभागाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबन या विषयात काम करून रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात केशव स्मृती प्रतिष्ठान यशस्वी झालं आहे. संस्कृती संवर्धनाकरता भुलाबाई महोत्सव 25 वर्षापासून आयोजित करण्यात येतोय. महाराष्ट्र शासनानं त्याची दखल घेऊन शासन स्तरावर भुलाबाई महोत्सवाचं आयोजन केलं आणि त्याची जबाबदारी केशव स्मृतीकडे सोपवली. जळगाव जिल्ह्यातील कृषी आणि जल विषयातील कार्य केशव स्मृतीनं सुरू केली आणि तलावातील गाळ काढून शेतीसह आजूबाजूच्या परिसराला पाण्याचा स्रोत उपलब्ध करून दिला. शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे या दृष्टीनं शेतीसोबतचा जोडधंदा उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून केशव स्मृतीनं दुग्ध संपदा कर्ज योजना सुरू केली आणि त्यातून शेतकऱ्यांचा विकास झाला. गेल्या अनेक वर्षापासून श्रुदा शांती हा प्रकल्प अत्यंत वाजवी दरात लोकांना चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता यासोबत जेवण उपलब्ध करून देतोय. बस स्थानकाच्या जवळ असल्यामुळं इतर गावाहून प्रवास करत आलेले अनेक लोक येथे जेवण करून तृप्त होतात. मातोश्री आनंद आश्रम, आजी आजोबांचं हक्काचं घर, येथे त्यांची अत्यंत मायेनं आणि आपुलकीनं काळजी घेतली जाते. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान निर्माण करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. पुन्हा कुटुंबात जाण्यासाठी प्रयत्नशील असणारा हा प्रकल्प समतोल बाल संरक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून आजपर्यंत घरातून पळून आलेल्या अनेक मुलामुलींना शोधून त्यांना त्यांच्या आई वडिलांपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात यश आलंय. आजच्या गंभीर पर्यावरणीय परिस्थितीचा विचार करून केशव स्मृती प्रतिष्ठानानं समाजासाठी गॅसवर चालणारी शवदाहिनी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक आणि सन्मानपूर्वक अंतिम संस्काराची सुविधा निर्माण झाली आहे. प्रौढ मतिमंदांच्या पालकांच्या मनात सतत घुंगावणाऱ्या आमच्यानंतर काय या अत्यंत वेदनादायी प्रश्नाचं गांभीर्य ओळखून केशव स्मृती प्रतिष्ठाननं 18 वर्षांवरील मतिमंद व्यक्तींचा आजन्म सांभाळ करणारी आश्रय माझं घर ही संस्था सुरू केली आहे. लवकरच आश्रयची अद्ययावत इमारत उभी राहत असून आता प्रौढ मतिमंद मुलांचाही सांभाळ करण्याचा संस्थेचा मानस आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती या विचारातून वैद्यकीय क्षेत्रात देखील केशव स्मृतीनं भरीव कार्य केलंय. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी 1998 पासून सुरू झाली. ही रक्तपेढी आज खानदेशातील एक विश्वासार्ह जीवनदायी केंद्र बनली आहे. आजपर्यंत 1,08,310 युनिट्स रक्त संकलन यासह 1,14,441 युनिट्स रक्त वितरण यासह 2,205 यशस्वी रक्तदान शिबिरं, खानदेशातील पहिली NAT टेस्टेड ब्लड सप्लाय सुविधा ज्यात चाळीसगाव, चोपडा, रावेर, जामनेर येथे यासह दुर्गम भागात पोहोचणारे फिरते रक्त संकलन केंद्र हे केवळ आकडे नाहीत तर हजारो रुग्णांच्या आयुष्यात परत आलेला श्वास. अपघातग्रस्त, मातृत्वाच्या प्रसंगी असलेल्या माता, थॅलेसेमिया ग्रस्त बालकं आणि गंभीर रुग्ण अनेकांना या रुग्ण सेवेचा जीवनदायी आधार मिळालाय. रक्त सुरक्षेच्या दृष्टीनं अत्याधुनिक NAT तपासणी सुविधा उपलब्ध करून देत प्रत्येक रक्तपिशवी सुरक्षितपणे रुग्णापर्यंत पोहोचवली जाते. समाजातील दातृत्व आणि विज्ञाननिष्ठ सेवा याचा सुंदर संगम या रक्तपेढीत पाहायला मिळतो.
यासह शैक्षणिक प्रकल्पात विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुमार साहित्य संमेलन, भातखंडे येथे पलुस्कर संगीत महोत्सव यासह विविध शैक्षणिक स्पर्धात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. मूकबधिर मुला-मुलींना केवळ औपचारिक शिक्षणच नव्हे तर विविध कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याचं मोलाचं कार्य श्रवण विकास मंदिर ही शाळा सातत्याने करते. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहता यावं यासाठी संस्था कटिबद्धपणे प्रयत्नशील आहे. कोरोना काळानंतर केशव स्मृतीनं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून समुपदेशन अभ्यासक्रम सुरू केला आणि अल्पावधीतच या अभ्यासक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. ही कौशल्य विकासाची नांदी ठरली. आर्थिक प्रकल्प यामध्ये केशव स्मृती सेवा संस्था समूहातील आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जळगाव जनता सहकारी बँकेला आज शेड्यूल बँकेचा दर्जा प्राप्त झाला असून आज ती 43 शाखा सुमारे 3600 कोटींचा व्यवसाय करणारी बँक आहे. बळवंत पतसंस्थेनेही रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केलं असून आज ती छोटे उद्योजक, हातमजूर आणि रिक्षाचालक यांना कर्ज देणं, ठेवी स्वीकारणं यामध्ये विश्वासपात्र संस्था बनली आहे. बँकांसाठी सॉफ्टवेअर तयार करणारी JJIT फिनटेक कंपनीचा विस्तार हा सहकारी क्षेत्रातील 100 पेक्षा अधिक बँका आणि पतसंस्थांमध्ये झाला आहे. सर्जना मीडियाद्वारे दैनिक तरुण भारत वर्तमानपत्राचं संचालन आणि तरुण भारत लाईव्ह पोर्टल कार्यान्वित आहे. या सर्व प्रकल्पाची दखल केवळ राज्य पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली आहे. अनेक व्यक्ती आणि संस्थांनी या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या भागात समाजोपयोगी उपक्रम सुरू केले असून त्याचा मोठ्या प्रमाणात समाजाला लाभ होतोय. सेवा कार्याची ही ज्योत एका मनातून दुसऱ्या मनात पोहोचत असंख्य अंतःकरणं उजळत आहे. समाजाच्या विविध गरजा अचूकपणे ओळखून तळागाळातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी अनेक सेवाभावी कार्यकर्ते आणि संस्था कोणत्याही गाजावाजा न करता निस्वार्थ भावनेनं आणि सातत्यानं प्रयत्न करत आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अशा व्यक्ती आणि संस्थांचं कार्य अनेकदा प्रकाश झोतात न येता शांतपणे घडत असतं. अशा सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याची समाजाला ओळख करून देणं, त्यांच्या योगदानाची जाणीवपूर्वक दखल घेऊन त्यांना प्रेरणा देणं आणि त्यांच्या सेवाभावाचा आदर्श समाजातील इतरांपर्यंत पोहोचवणं या उदात्त हेतूनं गेल्या 10 वर्षांपासून केशव स्मृती सेवा संस्था समूह आणि सहकारी जनता बँक यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार प्रदान केला जातोय. समाजात सुरू असलेल्या सकारात्मक परिवर्तनकारी कार्यांची प्रेरणा ज्योत एका हातातून दुसऱ्या हातात पोहोचावी, नव्या पिढीला सेवा कार्याकडे आकर्षित करावं आणि सेवा हीच साधना या मूल्यांची जपणूक आणि वृद्धी व्हावी हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. हा पुरस्कार व्यक्तिगत तसेच संस्थात्मक अशा 2 स्तरांवर प्रदान करण्यात येतोय. या पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतेही अर्ज मागवले जात नाही. निस्वार्थ भावनेनं कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं जातं. निवड समितीचे सदस्य स्वतः संबंधितांचे कार्य प्रत्यक्ष पाहून सखोल अभ्यास करून गुणवत्तेच्या आधारे त्यांची निवड करतात. त्यामुळे आजवर विविध क्षेत्रातील अनेक प्रेरणादायी व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. या पुरस्काराची सुरुवात 2012-13 या वर्षापासून झाली. पहिला पुरस्कार व्यक्तिगत स्तरावर ठाणे येथील श्रीयुत विजय जाधव यांना प्रदान करण्यात आला. संस्था स्तरावर अहमदनगर येथील स्नेहालय या संस्थेला सन्मानित करण्यात आलं. 2013-14चा पुरस्कार आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या जामनेरच्या श्रीयुत रामेश्वर नाईक यांना व्यक्तिगत स्तरावर प्रदान करण्यात आला. संस्थास्तरीय पुरस्कार पुणे येथील मतिमंद आणि बहुविकलांग मुलांसाठी काम करणाऱ्या उमेद परिवार या संस्थेला देण्यात आला आहे. 2014-15 मध्ये मराठवाड्यातील तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील श्रीमती भारतबाई देवकर
ह्या व्यक्तिगत पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. संस्थेसाठीचा पुरस्कार महिलांच्या सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या रायगड इथल्या अहिल्याबाई महिला मंडळाला देण्यात आला. 2015-16 मध्ये लातूर जिल्ह्यातील अडसरवाडा येथील श्रोत नरसिंह झरे यांची, तर संस्था स्तरावर कर्जत जिल्हा रायगड येथील शबरी सेवा समिती संस्थेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 2016-17 मध्ये पुरस्काराकरता पुणे येथील श्रीमती मीरा कुलकर्णी यांना, तर यवतमाळ येथील दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ या संस्थेला निवडलं गेलं. बीड येथील श्रोत संतोष गर्जे तसेच छत्रपती संभाजीनगर येथील साकार या संस्थेला 2017-18चा सन्मान प्राप्त झाला. असेच चर्चेत राहिले 2018-19चे विजेते डॉक्टर अभिजित सोनवणे यांना हा सन्मान व्यक्तिगत स्तरावर प्राप्त झाला. संस्था स्तरावर खरगोन मध्य प्रदेशातील नर्मदा या संस्थेला सन्मानित करण्यात आलं. यानंतर म्हणजे 2019-20 आणि 2020-21 ही 2 वर्ष कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे हे पुरस्कार देण्यात आले नाही. 2021-22 मध्ये व्यक्तिगत स्तरावर ठाणे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीयुत रवींद्र कर्वे, तर संस्था स्तरावर संभाजीनगर येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ हे पुरस्काराचे मानकरी ठरले. 2022-23 मध्ये रामचंद्र प्रतिष्ठान मुंबई यांना व्यक्तिगत स्तरावर पुरस्कार देण्यात आला. दिलासा संस्था यवतमाळ यांना, तर विज्ञानाश्रम पाबळ जिल्हा पुणे यांना संस्थात्मक पुरस्कार देण्यात आला. अशा प्रकारे गेल्या 9 वर्षात आरोग्य, महिला सक्षमीकरण, बालकल्याण, मतिमंद आणि बहुविकलांगांचे पुनर्वसन, भटक्या विमुक्त जातींचा उत्कर्ष, शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांचं संगोपन अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या असंख्य व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यंदा या पुरस्काराचं 10वे वर्ष असून व्यक्तिगत स्तरावरील पुरस्कारांसाठी कोल्हापूर येथील अवनी फाउंडेशनच्या अनुराधाताई भोसले यांची, तर संस्थास्तरीय पुरस्कार सह्याद्री फार्म नाशिक यांची निवड करण्यात आली आहे. आज या सेवावर्तींना डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून हा सोहळा निस्वार्थ सेवाभावाच्या परंपरेचा गौरव करणारा एक प्रेरणादायी क्षण ठरणार आहे. धन्यवाद.